जून 1984 मधला ऑपरेशन ब्लू स्टार हा भारतीय सैन्याच्या इतिहासातील एक असा अध्याय आहे जिथे एका शीख जनरलला राष्ट्राच्या एकतेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला होता। मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार बुलबुल यांच्यावर श्री हरमंदिर साहिबला सशस्त्र अतिरेक्यांपासून मुक्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यावेळी त्यांचे लग्न होऊन काही महिनेच झाले होते आणि ते रजेवर होते, पण अचानक त्यांना आदेश मिळाले आणि ते तात्काळ चंदी मंदिर येथे पोहोचले। तिथे पोहोचताच जनरल रणजीत सिंग दयाल यांनी त्यांची रजा रद्द करून त्यांना अमृतसरला पाठवले। श्री हरमंदिर साहिबला वेढ्यातून मुक्त करणे हे त्यांना सोपवण्यात आलेल्या मोहिमेचे उद्दिष्ट होते। अमृतसरमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती। भिंद्रनवाले आणि जनरल शबेग सिंग यांनी अकाल तख्त या भागाला शस्त्रांचा किल्ला बनवले होते। ब्रार यांनी सैनिकांना स्पष्ट आदेश दिले की या मोहिमेदरम्यान गुरुघराची प्रतिष्ठा आणि देशाचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत जपला गेलाच पाहिजे। 5 जून 1984च्या रात्री श्री हरमंदिर साहिबचा परिक्रमा मार्ग रणांगणात बदलला होता। अकाल तख्तवरून होणाऱ्या मशीन गनच्या जोरदार गोळीबारामुळे सैन्याला थांबावे लागले। वेळ निघून जात होती आणि सूर्योदय जवळ आला होता। प्रचंड दबावाखाली अखेर ब्रार यांनी सर्वात कठीण निर्णय घेत परिक्रमेच्या आत रणगाडे पाठवण्याचा आदेश दिला। त्यांना माहीत होते की जर ही मोहीम सकाळपर्यंत संपली नाही तर हजारो नागरिकांच्या जमावामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते। भीषण लढाईनंतर सैन्याने अकाल तख्तवर ताबा मिळवला आणि जर्नैल सिंग भिंद्रनवाले मारला गेला। या मोहिमेत भारतीय लष्कराचे 83 जवान शहीद झाले आणि 220हून अधिक जखमी झाले। त्यानंतर ब्रार दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आले। इंदिरा गांधी आणि जनरल वैद्य यांच्या हत्येनंतर ते पुढचे लक्ष होते। 2012 मध्ये लंडनमध्ये 4 फुटीरतावाद्यांनी 78 वर्षीय ब्रार यांच्यावर हल्ला केला। ब्रार निशस्त्र होते, पण तरीही त्यांनी त्या चौघांचा प्रतिकार केला आणि हल्लेखोर पळून गेले। रुग्णालयात मानेवर टाके घालत असतानाही ते हसत होते। नंतर ते म्हणाले की जर तुम्ही सैनिक असाल तर तुम्हाला भीतीला दूर ठेवावेच लागते। जे काही वाईट घडणार आहे ते घडणारच आहे।